ग्रीटिंग्स ऑफ द डे. पॅसेज नंबर 3 ची सुरुवात करत आहोत. काळजीपूर्वक लक्ष द्या, पॅसेज समजून घ्या. व्हॉट्स दॅट. व्हॉट्स शब्दामध्ये दोन शब्द आहेत, व्हॉट प्लस इज. व्हॉट इज दॅट, ते काय आहे. आता हे जे एक्सप्रेशन आहे व्हॉट्स दॅट, हे आश्चर्यानं उद्गारलं जातं. एखादी बातमी आपण ऐकली आणि अचानकपणे मराठीमध्ये म्हणतो आपण, काय म्हणालात, तसं म्हटल्यासारखं व्हॉट्स दॅट हे वापरलं जातं. सेड, म्हणाला, हे V2 आहे. से, सेड, सेड. V2 असलं की तुमची नॉलेज बँक सांगते ल प्रत्यय. सेड म्हणजे म्हणाला. कमल किशोर म्हणाला. सिटिंग अप, उठून बसत. सडनली, अचानकपणे. LY जोडलेला हा शब्द ॲडव्हर्ब आहे. विच बँक, कोणती बँक. त्याला वाक्य ऐकू आलं की पीपल नगर बँक कोलॅप्स होण्याच्या बेतात आहे, दिवाळखोर होण्याच्या बेतात आहे. म्हणून त्यानं कन्फर्म केलं, काय म्हणता. एकदम तो अचानकपणे उठून बसला आणि त्यानं विचारलं, कोणती बँक. व्हाय, इथं खरं तर एक क्वेश्चन मार्क अपेक्षित आहे. का. द पीपल नगर बँक, कॉमा ऑफकोर्स थोड्याशा काही पंक्च्युएशन्स इथं राहिलेल्या आहेत. अर्थातच पीपल नगर बँक. आय हिअर, ह्या दोन शब्दांमध्ये नॉलेज बँकवरचं सूत्र बघा. नॉलेज बँक समोर ठेवा, S प्लस V1 त प्रत्यय. आय हिअर, मी ऐकते. दे हॅव स्टॉप्ड, इथलं सूत्र काय, हॅव हॅज प्लस V3 लिहिलं आहे. हॅव स्टॉप्ड, थांबवलेलं आहे. पेईंग एम्प्लॉईज, कर्मचाऱ्यांना पगार देणं थांबवलेलं असं मी ऐकलंय. डोंट टेल मी, याचा शब्दशः अर्थ मला सांगू नका. पण जसं व्हॉट्स दॅट हे एक एक्सप्रेशन आश्चर्य दर्शवण्यासाठी वापरतात, तसंच डोंट टेल मी हे सुद्धा आश्चर्य व्यक्त करण्यासाठीच वापरतात. काय सांगता असं म्हटल्यासारखं. यू हॅव ॲन अकाउंट देअर मिस्टर किशोर. मिस्टर किशोर, तुमचं तिथं खातं आहे की काय, आश्चर्यानं विचारलं. किशोरनं उत्तर दिलं, नो, नाही. बट माय नेबर हॅज, पण माझ्या शेजाऱ्याचं आहे. माझं नाही आहे, पण शेजाऱ्याचं आहे. ही एक्सक्लेम्ड, 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 एक्सक्लेम्ड. हे V2 आहे, कारण याच्यापूर्वी हेल्पिंग वर्ब नाही. V2 आहे तर ल प्रत्यय, उद्गारला. तो उद्गारला. अँड ही कॉल्ड आउट, आणि त्यानं हाक मारली. ओव्हर द लो पार्टिशन. पार्टिशन म्हणजे काय, एखादी मोठी रूम असेल तर त्याचे दोन भाग करण्यासाठी मध्येच उभारलेली छोटीशी भिंत. त्या छोट्याशा भिंतीवरून ओव्हर द लो पार्टिशन त्यानं हाक मारली. टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप. बार्बर शॉप म्हणजे न्हाव्याचं दुकान. त्याचा कीपर, मालक. नेक्स्ट डोअर, शेजारचा. त्याच्या शेजारी जे न्हाव्याचं दुकान होतं त्या दुकान मालकाला त्यानं हाक मारली. दीपचंद. हॅव यू हर्ड, मघाशी पाहिलेलं सूत्र हॅव हॅज प्लस V3 लिहिलं आहे. हॅव हर्ड, ऐकलेलं आहे. हा क्वेश्चन आहे. हॅव यू हर्ड द लेटेस्ट, तू लेटेस्ट ऐकलेलं आहेस का, म्हणजे ब्रेकिंग न्यूज, ताजी बातमी तू ऐकलेली आहेस का. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. मला वाटतं एकदा नॉलेज बँकवर हे सूत्र लिहिलेलं आहे, कन्फर्म करा आहे का. टू बी प्लस अबाउट टू प्लस V1 च्या बेतात आहे. टू बीचं रूप जर MISR असेल तर च्या बेतात आहे. वॉजवेअरपैकी असेल तर च्या बेतात होतं. बेतात होतं म्हणजे काय, एखादी गोष्ट आता घडणारच आहे नुकती, त्याला बेतात असणे असं म्हणतात. कशाच्या बेतात आहे, कोलॅप्स होण्याच्या, कोसळण्याच्या बेतात आहे, म्हणजे आता ती दिवाळखोर होण्याच्या बेतात आहे. आता लवकरच ही बँक दिवाळखोर होईल, ऐकलंस का तू. आता या ॲपॉस्ट्रफीमुळं यू वुड, यू शुड, यू हॅड यापैकी काहीही होऊ शकेल. पण अर्थ आपण पाहिला तर शुड हा इथे लागू होतो. शुड म्हणजे केलं पाहिजे. यू शुड बेटर गेट युअर मनी आउट. तू तुझा पैसा आउट घेतलेला, बाहेर काढून घेतलेला बेटर आहे, अधिक चांगला आहे. ॲज सून ॲज यू कॅन. पहिल्या ॲजचा अर्थ तेवढं आणि दुसऱ्या ॲजचा अर्थ जेवढं. ॲज सून तेवढ्या लवकर, ॲज यू कॅन जेवढ्या तू शकतोस, कॅन म्हणजे शकतो, शकते, शकतात. तू जेवढ्या लवकर पैसा बाहेर काढू शकतोस तेवढ्या लवकर काढून घेतलेलं बरं राहील असं त्याला सांगितलं. नेक्स्ट, प्रत्येक शब्द काळजीपूर्वक समजून घेत आहोत आपण, म्हणजे यावरची प्रश्नोत्तरं छान सोडवता येतील.
दीपचंद हू वॉज कटिंग. सूत्र बघा, व्हर्ब दिसलं की सूत्र आठवलं पाहिजे. वॉज वेअर प्लस ING करत होता. वॉज कटिंग कापत होता. दीपचंद जो कापत होता, द हेअर केस कापत होता, ऑफ ॲन एल्डरली जेंटलमॅन वयस्कर सद्गृहस्थांचे केस तो कापत होता. वॉज होता, सो स्टार्टल्ड. हा शब्द लिहूनच ठेवा. पॅसेज 3 हे टायटल तुमच्या वहीमध्ये द्या. कठीण शब्दार्थ या टायटलखाली नोंदवायचे आहेत. स्टार्टल्ड म्हणजे गोंधळून गेलेला, बावचळून गेलेला. वॉज सो स्टार्टल्ड दॅट, तो इतका बावचळून गेला होता की हिज हँड, त्याचा हात, शूक, 3 रूपांसहित लिहून घ्या. शेक, शूक, शेकन. शेकन हे तिसरं रूप आहे शेक या क्रियापदाचं. हलला, थरथरला. त्याचा हात हलला. अँड ही निक्ट, हा शब्द सुद्धा लिहून ठेवूया. निक्ट म्हणजे कट स्लाइटली या इंग्लिशमधल्या अर्थासहित लिहा. निक्ट याला सोपा शब्द दिला कट स्लाइटली, आणि मराठीमध्ये अर्थ लिहा थोडंसं कापलं. एकदम पूर्ण अख्खच कापलं असं नाही आहे, तर थोडंसं कापलं. ही निक्ट हिज कस्टमर्स राईट इयर, त्याच्या ग्राहकाचा उजवा कान त्यानं थोडक्यात कापला. एकदम कानच उडवला असं नाही, तर थोडासा कट झाला तो. द कस्टमर येल्प्ड, पुन्हा 3 रूपांसहित लिहिणे. येल्प, येल्प्ड, येल्प्ड, किंचाळणी. ही V2 आहे म्हणून ल प्रत्यय जोडा, किंचाळला. तो ग्राहक किंचाळला विथ पेन अँड डिस्ट्रेस. पेन म्हणजे वेदना आणि डिस्ट्रेस म्हणजे त्रास. वेदनेनं आणि त्रासानं तो ग्राहक किंचाळला. पेन बिकॉज, वेदना बिकॉज ऑफ द कट. बिकॉज ऑफ म्हणजे च्यामुळे. कशामुळे तर कटमुळे. आत्ताच कान कट झाला होता ना, जखम झाली होती ना, त्यामुळं तो ओरडला वेदनेनं. अँड डिस्ट्रेस आणि त्रास बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज. लिहूया ऑफुल म्हणजे भयंकर. बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज, भयंकर बातमीमुळं ही हॅड जस्ट हर्ड. इथे सूत्र लागू झालं. हॅड प्लस V3 लेलं होतं. हॅड हर्ड ऐकलेलं होतं. जस्ट हर्ड नुकतंच ऐकलेलं होतं. 2 गोष्टींमुळं तो ओरडला. एक तर कान कापल्यामुळं वेदना झाली, आणि दुसरं जी भयंकर बातमी ऐकली त्यानं, पीपल नगर बँक कोलॅप्स झालेली आहे. या 2 गोष्टींमुळं तो ओरडला, किंचाळला. विथ 1 साईड ऑफ हिज नेक, त्याच्या मानेची एक बाजू. स्टील म्हणजे अजूनही. अनशेवन, शेवन म्हणजे दाढी केलेली, अनशेवन दाढी न केलेली. एका बाजूची दाढी झालेली होती, शेवन होती, आणि एका बाजूची दाढी झालेली नव्हती म्हणून ती अनशेवन साईड आहे. मानेच्या एका बाजूची दाढी न करताच ही स्पेड, 3 रूपांसहित लिहा. स्पीड, स्पॅड, स्पेड, वेगानं जाणे. हे V2 आहे म्हणून ल प्रत्यय, तो वेगाने गेला. अक्रॉस द रोड, रस्त्याच्या पलीकडं. टू द जनरल मर्चंट्स स्टोअर, मर्चंट म्हणजे व्यापारी. जनरल मर्चंट म्हणजे कोण? आपल्याकडे जनरल स्टोअर्स असतात जिथं बऱ्याच वस्तू मिळतात, असं दुकान. वेअर जिथं. देअर वॉज अ टेलिफोन, तिथं एक टेलिफोन होता. प्रत्येकाच्या खिशात त्या काळामध्ये मोबाईल नव्हता, आणि म्हणून ज्या दुकानात टेलिफोन होता त्या दुकानाकडे तो गेला. ही डायल्ड, त्यानं लावला, डायल केला फोन नंबर. सेठ गोविंदराम्स नंबर, ॲपॉस्ट्रफी S चा ची चेचा. सेठ गोविंदराम जे पीपल नगर बँकेचे मालक आहेत, त्यांचा नंबर त्यानं डायल केला. द सेठ वॉज, सेठ होते. नॉट ॲट होम, घरी नव्हते. वेअर वॉज ही देन, मग ते कुठे होते? द सेठ वॉज, ते सेठ होते हॉलिडेईंग. वॉज वेअर प्लस ING करत होता. वॉज हॉलिडेईंग सुट्टी व्यतीत करत होते, सुट्टी घालवत होते. इन काश्मीर, काश्मीरमध्ये सुट्टी घालवत होते. घरी फोन केला, दुसऱ्याच कोणीतरी नोकरानं उचललं असेल. विचारलं सेठ गोविंदराम कुठे आहेत? नोकरानं उत्तर दिलं नाही आहेत. कुठे गेले? काश्मीरला गेले. ओह, वॉज दॅट सो, अच्छा असं होतं का? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह. डिड नॉट म्हणजे ल नाही. डिड नॉट बिलीव्ह विश्वास ठेवला नाही, त्यांचा विश्वास बसला नाही. इट, त्यावर विश्वास बसला नाही. सेठ गोविंदराम हे सुट्टी घालवण्यासाठी काश्मीरला गेले, यावर त्यांचा विश्वास बसला नाही. आत्ताच बातमी ऐकली की बँक कोसळण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे दिवाळखोरीत जाण्याच्या मार्गावर आहे. शेठजींना फोन केला तर ते काश्मीरला गेलेले.
त्याला हे पटलं नाही. ही हरीड बॅक, हरी म्हणजे वेगानं जाणे, जसा मगाशी स्पीड हा शब्द आपण ऐकला होता. ही हरीड बॅक, तो वेगानं वापस गेला टू द बार्बर्स शॉप, न्हाव्याच्या दुकानाकडं, अँड टोल्ड दीपचंद, आणि दीपचंदला सांगितलं द बर्ड हॅज फ्लोन. सूत्र आहे हॅव हॅज प्लस V3, लेलं आहे. हॅज फ्लोन उडालेला आहे. फ्लायची 3 रूपं पाठ असतील ना, फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन, हे V3 आहे. हॅव किंवा हॅज यापैकी एक शब्द इथं हॅज आला, आणि कशाचं तरी तिसरं रूप इथं फ्लोन आलं. लेलं आहे, हॅज फ्लोन उडालेला आहे. पक्षी उडालेला आहे. सेठ गोविंदरामबद्दल तो म्हणतोय सांकेतिक भाषेमध्ये. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन, हे सुद्धा हॅव हॅज प्लस V3 आहे. लेफ्ट हे कशाचं V3 आहे, तर लीव्ह याचं V3 आहे. लीव्ह, लेफ्ट, लेफ्ट सोडून जाणे. हॅज लेफ्ट सोडून गेलेले आहेत. टाउन शहर सोडून गेलेले आहेत. डेफिनेटली नक्कीच, LY जोडल्यामुळे हे ॲडव्हर्ब आहे. इट मीन्स S प्लस V1 त प्रत्यय, याचा अर्थ असतो कोलॅप्स. याचा अर्थ कोलॅप्स आहे, कोसळलेलं आहे, म्हणजे बँक नक्कीच बुडालेली आहे असा याचा अर्थ आहे. नाहीतर सेठ गोविंदराम राहिलेच ते गावामध्ये, ते गाव सोडून गेलेत म्हणजे सगळे पैसे घेऊन पळून गेलेले आहेत. अँड देन, आणि मग, हे डॅश्ड आउट, वेगानं गेला, आउट ऑफ द शॉप, त्या दुकानातून बाहेर गेला. मेकिंग अ बी लाईन, लेट्स राईट द वर्ड बी लाईन. इंग्लिश मिनिंग द डायरेक्ट रूट, आणि मराठी अर्थ थेट रस्ता, सरळ रस्ता. जसं मधमाशी सरळ उडत जाते, तसं बी लाईन म्हणजे सरळ जाणे, मध्येच कुठं न थांबता जाणे. फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक, सरळ त्याच्या ऑफिसकडं आणि चेकबुक घेण्यासाठी म्हणून तो सरळ गेला, मध्ये कुठं थांबलाच नाही. कारण पटकन चेकबुक घ्यायचं, बँकेत जायचं आणि सगळे पैसे काढून घ्यायचे असं त्यानं ठरवलं. द न्यूज स्प्रेड, हे ट्रिपलेट आहे, म्हणजे याची तिन्ही रूपं सारखी आहेत. स्प्रेड, 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 पसरणी. इथं हे V2 म्हणून आलं. ल प्रत्यय जोडा, पसरली, बातमी पसरली. थ्रू द बाजार, बाजारातून पसरली. विथ द रॅपिडिटी, लिहा रॅपिडिटी म्हणजे वेग, स्पीड. वेगानं पसरली, कशाचा वेग, ऑफ फॉरेस्ट फायर, जंगलाचा वणवा. जंगलाला लागलेली आग कशी पटकन पसरते, तसं त्या वेगानं ही बातमी बाजारात पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स, त्या जनरल स्टोअरच्या व्यापाऱ्याकडून. इट ट्रॅव्हल्ड, तिनं प्रवास केला. इट हा शब्द इथं न्यूजबद्दल वापरला, त्या बातमीनं प्रवास केला. टू द शॉप, त्या दुकानापर्यंत. सर्क्युलेटेड, ती फिरली बातमी. अमंगस्ट, च्या मध्ये. द कस्टमर्स, ग्राहकांमध्ये पसरली, त्या दुकानात जेवढे ग्राहक होते तेवढ्यांना कळाली. अँड देन स्प्रेड, आणि मग पसरली. विथ देम, त्यांच्यासोबत. इन व्हेरियस डिरेक्शन्स, विविध दिशांना पसरली. टू द बीटल सेलर, बीटल म्हणजे पान, आपण जे पान खातो ना, नागवेलीचं पान, विड्याचं पान, ती विड्याची पानं विकणाऱ्या माणसाकडं ती पोहोचली. द टेलर, शिंप्याकडं पोहोचली. द फ्री वेंडर म्हणजे छोटा विक्रेता, गाड्यावर काही वस्तू विकणारा असा छोटा विक्रेता. द जेवेलर, जवाहिऱ्याकडे पसरली, जवाहिरं विकणारा माणूस, सोनार. द बेगर, भिकाऱ्याकडे पण पोहोचली. सिटिंग ऑन द पॅव्हमेंट, राईट ऑन पॅव्हमेंट म्हणजे फुटपाथ, पदपथ. रस्त्याच्या कडेला बसणारा भिकारी, फुटपाथवर बसणारा, त्याच्याकडे पण ही बातमी पसरली. जंगलातला वणवा जसा पसरतो तसं एकदम वेगानं ही बातमी पसरली. ज्याला कळली त्यानं पुढं पसरवली. बँक कोसळण्याच्या मार्गावर आहे. ॲक्च्युली तुमच्या लक्षात आलं असेल की बँक काही कोलॅप्स झालेलीच नाही आहे, ती दिवाळखोरीत नाहीच आहे. योगायोगानं सेठ गोविंदराम काश्मीरला सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी गेलेले आहेत. पण लोकांनी ऐकलेल्या बातमीचा भलताच अर्थ लावला. एक स्वच्छता कर्मचारी आहे, त्याला पगार मिळाला नाही, त्याची कारणं XYZ काहीतरी असतील, पण ती लक्षात न घेता याला पगार नाही मिळाला म्हणजे कोणालाच पगार मिळाला नसेल. का नसेल मिळाला? बँकेकडे पैसा नसेल. का नसेल? बँक आता दिवाळखोरीत जाण्याच्या मार्गावर आहे. असं का होतं तर बँकेनं भरपूर कर्ज वाटलेलं असतं. शहानिशा न करता की ज्यांना आपण कर्ज देत आहोत ते फेडण्याच्या लायकीचे आहेत का नाही, त्यांची ऐपत आहे का नाही, हे न पाहताच कर्जाचं वाटप केलं आणि बरीच कर्ज वापस मिळेनाशी झाली की मग बँक दिवाळखोरीत जाते.
असं काहीतरी झालं असा समज लोकांनी करून घेतला. या थर्ड पॅसेजवरचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू सो मच.